उमेश यादवजी, अभिजित मुजुमदारजी, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नितीनजींच्या जीवनावर आधारित हा बायोपिक गडकरी या नावाने 27 तारखेला रिलीज होतो. खरं म्हणजे मी प्रवीणजींच्या एका वाक्याशी सहमत आहे की नितीनजींच्या जीवनातले वेगवेगळे प्रसंग, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे हे 3 तासामध्ये बांधणं अतिशय कठीण आहे. पण मी अभिजितजी आणि संपूर्ण टीमला आणि विशेषतः सगळ्या कलावंतांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो की एक सुंदर अशा प्रकारचा चित्रपट या ठिकाणी तुम्ही तयार केला आणि याचा ट्रेलर बघितल्यानंतर निश्चितच आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हा सिनेमा पाहण्याची उत्कंठा आहे. आणि ट्रेलरवरनं मी निश्चितपणे सांगू इच्छितो की तुम्ही अतिशय सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे गडकरी या सिनेमाच्या संपूर्ण टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे मला अतिशय, मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो की लहानपणापासून नितीनजींसोबत काम करण्याची संधी मिळाली. खूप गोष्टी नितीनजींकडनं शिकता आल्या आणि नितीनजींच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं काही असेल तर त्यांचा नेव्हर डाय ॲटिट्यूड. कितीही संघर्षाची वेळ असो, कितीही आव्हान असो, कुठल्याही आव्हानाला सामोरं जाताना त्यांचा कॉन्फिडन्स किंचितही कमी होत नाही. आणि जीवनामध्ये कितीही चढ आणि उतार आले, आता तर चढच आहे, पण ज्या काळामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली तो काळ किंवा बराचसा उमेदीचा काळ, हा निवडणुकांमध्ये पराजय पाहावा लागायचा, उपहास सहन करायला लागायचा. पण अशा कुठल्याही परिस्थितीत हार न मानता त्या क्षणी पुढची लढाई करण्याकरता त्यांच्यामधली जी तयारी आपल्याला पाहायला मिळायची, मला असं वाटतं की त्यातनं कार्यकर्त्यांना देखील उत्साह यायचा आणि प्रेरणा त्यातनं सातत्याने आपल्याला मिळते. आणि म्हणूनच मला आठवतं की ज्यावेळेस त्यांचा अतिशय मोठा ऍक्सिडेंट झाला होता, त्या ऍक्सिडेंटच्या वेळी पाय देखील वाकवता येत नव्हता. अशाही परिस्थितीमध्ये पाय सरळ ठेवून 100 सभा त्यांनी नागपूर शहरामध्ये केल्या आणि त्यावेळी महानगरपालिका निवडून आणली. मला असं वाटतं की हे जे त्यांच्यातलं एक विजिगीषू वृत्ती आहे, त्यांच्यातली जी काही क्षमता आहे, ते खरोखर आपल्यापैकी प्रत्येकाने आत्मसात करण्याची अशा प्रकारची त्यांची क्षमता आहे. दुसरं महत्वाचं काही असेल तर नितीनजी कधी लहान स्वप्न पाहत नाही. नितीनजी हे राज कपूर सारखे, त्यामुळे त्यांचं स्वप्न हे नेहमी मेगा असतं, छोटं स्वप्न ते पाहत नाही. पण स्वप्न पाहणं आणि ते स्वप्न अस्तित्वात आणणं यात खूप फरक आहे. असं म्हणतात की एखादं स्वप्न ते पाहून तुम्ही विसरून गेला तर त्या स्वप्नाला महत्व नाहीये. पण जे स्वप्न तुमची झोप उडवतं, तुम्हाला झोपू देत नाही, असं स्वप्न महत्वाचं असतं. आणि नितीनजी अशीच स्वप्न पाहतात की एकदा त्यांनी ते स्वप्न पाहिलं की नितीनजी देहभान हरपून आपली झोप विसरून जोपर्यंत ते स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्या पाठीमागे लागतात. आणि एकदा त्यांनी मनावर घेतलं की त्यांना पराजय माहिती नाही, ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय कधीच थांबत नाही. आणि म्हणूनच
आपल्याला अगदी थोडक्यात त्या ठिकाणी बघायला मिळालं मुंबई पुणे एक्सप्रेसवे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या वेळी एकच टेंडर आलं होतं रिलायन्स आणि 3600 कोटी रुपयाचं हे टेंडर होतं. आणि त्यावेळेस नितीनजींना सगळ्या इंजिनियर्सनी मिळून सांगितलं साहेब हा रोड आपण याच्यापेक्षा कितीतरी कमी पैशात करू शकतो. आणि मग नितीनजीने निर्णय केला, MSRDC ची स्थापना केली. त्यावेळी धीरूभाई अंबानी होते. ते म्हणाले तू करतोय मला हरकत नाही पण हे कधी पूर्ण होऊ शकणार नाही. आणि मग नितीनजीने सांगितलं पूर्ण करून दाखवेल. आणि त्यांनी MSRDCचा निर्माण केला आणि 3600 कोटी रुपयाचं टेंडर बाजूला करून 1600 कोटी रुपयात त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा त्यांनी बांधला. आणि हा एक्सप्रेसवे भारताच्या रस्त्यांच्या इतिहासातला एक वॉटरशेड मुवमेंट होता, एक माइलस्टोन होता की ज्यातनं एकूणच भारतामध्ये रस्त्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलला. आणि आज आपण पाहतोय की संपूर्ण देशामध्ये आपल्याला हायवेज पाहायला मिळत आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल की ज्याची कॉन्सेप्ट तयार करण्याची जबाबदारी अटलजींनी नितीनजींवर टाकली. त्यावेळी नितीनजी केंद्रात नव्हते पण अटलजींना हे माहिती होतं की हा कॉन्सेप्ट नितीनजी योग्य प्रकारे तयार करू शकतात आणि त्यांनी तो कॉन्सेप्ट तयार केला. अटलजींची दृष्टी आणि नितीनजींचं विजन या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित आल्या त्यातून 6 लाख गावांपर्यंत रस्ते पोहोचवणारी या देशातली सगळ्यात मोठी क्रांतिकारी योजना ही नितीनजींनी त्या ठिकाणी तयार केली. आजही आपण पाहतोय आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने केलेली प्रगती ही लक्षणीय आहे. आज असं कुठलं क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये भारत प्रगती करत नाहीये. प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती होते आहे. आपण सगळ्यांनी बघितलं आणि आपल्या सगळ्यांकरता तो क्षण हा अतिशय आनंदाचा क्षण होता ज्यावेळी चंद्राच्या साऊथ पोलवर चंद्रयान उतरलं आणि जगातला पहिला देश भारत झाला की ज्याने चंद्राच्या साऊथ पोलवर चंद्रयान उतरवून दाखवलं. अशा प्रकारच्या या भारताच्या विकासामध्ये आज भारत जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झाला. लवकरच भारत जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनेल. पण या अर्थव्यवस्थेचा जो रोडमॅप माननीय मोदी साहेबांनी तयार केला तो इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंटचा रोडमॅप तयार केला. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची जबाबदारी जर कोणाला दिली असेल तर ती माननीय गडकरी साहेबांना दिली. आणि गडकरी साहेबांनी या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर बदलून दाखवलं. आज आपण पाहतोय की अगदी सीमेपर्यंत रस्ते पोहोचले आहेत. एक काळ असा होता, मी आत्ताच लद्दाखला जाऊन आलो आणि त्या ठिकाणी एका वॉर म्युझियम आणि मेमोरियलचं त्या ठिकाणी मी भूमिपूजनाला गेलो होतो आणि तिथले जे सर्वोच्च अधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा करत होतो. त्यावेळेस ते असं म्हणाले की बघा मागच्या काळात सरकारचं विजन काय होतं. तर आम्ही ज्यावेळी UPAच्या सरकारच्या काळात त्यांना सांगितलं की चीन सीमेपर्यंत रस्ते बनवतोय आपल्याला अडचण होईल, त्यावेळेस सरकारने सांगितलं की आमची ही पॉलिसीच आहे की आपल्याला सीमेवर रस्ते बनवायचेच नाही आहेत. आपण रस्ते सीमेवर बनवले नाही तर त्या ठिकाणी वर्दळी होणार नाही, कोणी आतमध्ये येणार नाही आणि कोणी काही आपल्यावर हल्लाही करू शकणार नाही. अशा प्रकारचा बाळबोध विचार हा त्या सरकारमध्ये होता. पण मोदीजींनी सांगितलं सीमा सुरक्षित ठेवायची असेल तर आमचं आर्म्स आणि अम्युनिशन हे कमीत कमी वेळामध्ये सीमेवर पोहोचलं पाहिजे आणि त्याकरता सीमेपर्यंत उत्कृष्ट रस्ते असले पाहिजे, टनेल्स असले पाहिजे. आणि ते सगळं काम गेल्या 9 वर्षामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नितीनजींनी करून दाखवलं. मला तो अधिकारी सांगत होता की आता आम्हाला कुठल्याही क्षणी आमच्यावर हल्ला झाला तरी सगळं आमचं रेग्युलेशन जेवढं आम्हाला पाहिजे हे आम्ही लेस दॅन 24 आवर्स आणि मेजर अम्युनिशन इन 12 आवर्स आम्ही सीमेवर डिप्लॉय करू शकतो, जे कदाचित
आम्ही 15 दिवस महिनाभर देखील करू शकलो नसतो, कदाचित काही ठिकाणी तर करूच शकलो नसतो. आणि ज्या प्रकारचे टनेल झाले आहेत, 6-6 तास ज्या ठिकाणी पोचायला लागायचे 45 मिनिटात आपण पोहोचतोय. आज अटल टनेल सारखं टनेल हे भारताला ग्लोबल सुपर पॉवरच्या रांगेत नेऊन उभा करताय. हे काम या भारतामध्ये नितीनजींनी करून दाखवलं. आणि हे सगळं करताना मिनिस्टर अनेक असतात, पण नितीनजी केवळ मिनिस्टर नाही आहे, ते इनोव्हेटर आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये इनोव्हेशन ही नितीनजींची हाच त्यांचा स्थायी भाव आहे. म्हणजे मग ज्याचा उल्लेख केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सांडपाणी विकण्यापासनं तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आणण्यापर्यंत आज आपण बघतोय की भारताने इथेनॉलमध्ये खूप प्रगती केली आहे. अटलजींच्या काळात इथेनॉल पॉलिसी आली. ती पॉलिसी येतानाही त्या कमिटीमध्ये माननीय गडकरी साहेब होते आणि त्या काळात ते सांगायचे की भविष्य इथेनॉलचं आहे. आज आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती आपण करतोय आणि त्यामुळे आपले लाखो कोटी रुपये डॉलरच्या स्वरूपात परकीय चलन हे वाचवण्याचं काम आज या ठिकाणी आपण करू शकतो. शेतीचं क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये इनोव्हेशन आणून कॉस्ट कशी कमी करता येईल, स्पीड कशी वाढवता येईल, सस्टेनेबिलिटी कशी आणता येईल, हा त्यांचा प्रयत्न असतो. आणि म्हणून देशामध्ये करोडो रुपयाचे म्हणजे हजारो लाखो कोटी रुपयाचे काम करणारे नितीनजी ज्यावेळी नागपूरमध्ये एखाद्या कॉन्क्रीट रोडचं काम करतात किंवा आपल्या फुटाळ्याच्या फवाऱ्याचं काम करतात, त्यावेळी त्यातही त्यांचा तितकाच रस असतो. काय स्पेक्स केलेले आहेत, त्याचा काय परिणाम होणार आहे, त्याच्यातनं काय केलं पाहिजे. आणि अनेक वेळा मला असं वाटतं की नितीनजींसमोर प्रेझेंटेशन करणं हे इंजिनियर्स करता आणि आर्किटेक्ट करता एक चॅलेंज असतो. कारण ते एक प्रेझेंटेशन घेऊन येतात आणि दुसरंच प्रेझेंटेशन डोक्यात घेऊन परत जातात आणि मग नितीनजींनी सांगितलेलं प्रेझेंटेशन त्यांना करावं लागतं. कारण हे विजन त्यांच्याकडे. आणि मला असं वाटतं की हे जे काही विजन आहे आणि ही काम करण्याची एक जिज्ञासा जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे की ज्याच्यामुळे नितीनजींचं एकूण जे काही व्यक्तिमत्व आहे ते डिफाईन होतं. पण हे करत असताना एक अतिशय हळूवार मनाचा व्यक्ती म्हणून देखील नितीनजींकडे आपल्याला पाहता येईल. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहणारे, अडचणीत